यूट्यूबवरती एवढं सहजासहजी यश मिळत नाही. खूप दिवस मेहनत करावी लागते, खूप व्हिडिओ टाकावे लागतात. व्हिडिओ पण त्या पद्धतीचे आपले पाहिजे, त्यानंतरच आपल्याला यश मिळत असतं. आता हेच बघा, 1K व्ह्यूला म्हणजे 1000 व्ह्यूला मला यूट्यूबने तब्बल किती पैसे दिले ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी पटकन एक व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओ तर बघतात, अजिबात व्हिडिओला लाईक करत नाही. बघा, लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप मेहनत करतो पण कुठेतरी आपल्याला नशीब साथ देत नाही, बरोबर. आपल्याला असं वाटतं खूप मेहनत, कारण बरेच लोक इथे आहे का जे खूप मेहनत करत आहे परंतु त्यांना यश हे मिळत नाही आहे. यूट्यूबवरती एका दिवसात तुम्हाला यश मिळत नाही, असं बोटावरती मोजण्या इतके लोक आहे का ज्यांना एका रात्रीत यश मिळालेलं आहे किंवा त्यांचं 1-2 महिन्यामध्ये चॅनल रन झालेले आहे. परंतु असे खूप कमी लोक आहे. परंतु बरेच लोक आहे जे त्यांना खूप हार्डवर्क करावं लागलेलं आहे. त्या हार्डवर्क नंतरच आपल्याला जे आहे ते यश या यूट्यूबवरती मिळत असतं. तर हे जे यश आहे हे मिळवत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, आपण डिमोटिवेट होत असतो किंवा आपल्याला चॅनल जर मॉनिटाईज नाही झाला तर आपल्याला डिप्रेशन सारखं होतं. बरेच लोक तुम्ही ऐकलं असेल का, अमुक व्यक्ती डिप्रेशनमुळे आजारी झाली किंवा हे झालं, म्हणजे बऱ्याच अशा बातम्या आपल्या येत असतात. तर यूट्यूबवरती कसं आहे माहिती आहे का, आपण असं बरेच लोक म्हणतात तुम्ही पार्ट टाईम जॉब म्हणून यूट्यूबवरती काम करा, पण तसं नाही आहे. एकदा जर तुम्ही यूट्यूब चॅनल खोलला आणि त्याच्यावर जर काम करायला सुरुवात केली तर तुम्हाला कमीत कमी यूट्यूबवरती एक व्हिडिओ टाकण्यासाठी 2 तासाची तरी मेहनत करावी लागते, बरोबर आहे की नाही. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये 2 तास हे साध्या गृहिणीकडे देखील नसतात. आणि जर एकदा आपण यूट्यूब चॅनल ओपन केला तर इतकं क्रेज लागतं त्या गोष्टीचं. व्हिडिओ जर तुम्ही टाकला तर 17 वेळेस आपण व्ह्यू बघायला जात असतो. मला किती व्ह्यू आले, माझे सबस्क्रायबर वाढले आहे का नाही वाढले, आहे की नाही, ह्या गोष्टी आपण बघत असतो. आणि त्या गोष्टी तिथे सतत बघत असतो. कधीकधी मिनटाला बघतो, कधीकधी अर्ध्या तासाला बघतो, दर 1 तासाला बघत असतो. काय हे एक आशा लागलेली असते कुठेतरी का माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, मला व्ह्यू आले पाहिजे. मी मेहनत केली, एखादा व्हिडिओ खूप मेहनतीने आपण बनवतो आणि प्रसंगी काय होतं, त्याला व्ह्यूच येत नाही. मग अशा वेळेला आपण डिमोटिवेट व्हायचंच नाही आहे, निराश व्हायचं नाही आहे, व्हिडिओ बनवत राहायचे. फक्त जास्त वेळ किंवा डायरेक्ट काम स्वतःचं सोडून देऊन डायरेक्ट आर्थिकदृष्ट्या आपण कमकुवत होऊन यूट्यूबवरती जर तुम्ही अख्खा वेळ वाया घालवला तर मात्र हे अगदी बरोबर नाही आहे. कारण इथं पैसे तुम्हाला एका दिवसात येत नाही. आणि जरी तुम्हाला आता समजा ह्या महिन्यामध्ये जरी तुम्हाला तुमचं पेमेंट आलं तरी शाश्वती देता येत नाही. तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पेमेंट येईलच, याची काही शाश्वती देता येत नाही. जर तुमचे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू रन होत राहिले तर निश्चितपणे तुम्हाला जे आहे ते पेमेंट तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला येत राहणार आहे. मग असं काही व्हिडिओमध्ये पाहिजे आपल्या का बाबा, त्या व्हिडिओमधून आपल्याला अर्निंग व्यवस्थितरित्या होईल. मग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील तुमचे, कुकिंगचे चॅनल असतील तुमचे किंवा ब्लॉगिंग असेल तुमची, तर निश्चितच तुम्ही पैसे कमवू शकाल. परंतु त्या पद्धतीचं प्रेझेंटेशन पाहिजे, त्या पद्धतीची एडिटिंग पाहिजे, त्या पद्धतीचं थंबनेल पाहिजे. यूट्यूब चॅनल खोलल्यानंतर बरेच घरातले लोकसुद्धा डिमोटिवेट करत असतात. घरातली कोणी लेडीज असेल, मुलगा असेल किंवा कोणी पुरुष असेल, तो जर करत असेल काम, तर बरेच लोक आपल्याला यूट्यूबवरती काम करू देत नाही. कारण त्यांना असं वाटतं की यावरती यूट्यूबवरून कुठे पैसे येणार आहे किंवा कुठं काय होणार आहे, कधी येणार आहे, काय येणार आहे, काहीतरी छंद लावून धरलेला असतो. परंतु त्यांना माहीत नसतं हे जे 2 रुपये येणारे असतात त्याचे कधी 2000 होतील आणि त्याचे कधी 2 लाख होतील हे सांगता येत नाही. फक्त इथं व्हिडिओची गरज असते. तुम्ही रोज व्हिडिओ टाकणं गरजेचं असतं. रोज व्हिडिओ टाका किंवा तुम्हाला हप्त्यातून 3 व्हिडिओ टाकायचे असतील तर त्याचं तुम्ही गणित लावलं गेलेलं पाहिजे. किंवा तुम्हाला जर व्हिडिओ जे आहे ते कुठल्या वेळेला, जर तुम्ही जॉब करत असाल किंवा गृहिणी असाल, जर तुम्हाला एक बेसिक वेळ हवी असेल
व्हिडिओ टाकण्यासाठी, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे त्यावेळेला तुम्ही त्या वेळेला व्हिडिओ टाकायचे आणि म्हणजे व्ह्यूवर बरोबर त्यावेळेला तुमचा व्हिडिओ बघणार. परंतु समजा एकदा व्ह्यू तुम्हाला यायला लागले आणि तुम्ही जर व्हिडिओ टाकले नाही, तर मग व्ह्यूवर जे आहे ते डिमोटिवेट होतात का तुम्ही व्हिडिओ वेळेवर टाकत नाही असं तसं, आणि मग ते अनसब करून टाकतात तुम्हाला, आहे की नाही. मग आपोआपच आपण मागे पडून जातो. किंवा असं करायचं नाही, 4 महिने रेग्युलर व्हिडिओ टाकले, 2 महिने परत गॅप घेतला, 5 महिने परत व्हिडिओ टाकले, परत 5 महिने गॅप घेतला. तर यूट्यूबवरती काम करत असताना ह्या गोष्टी करायच्या नाही अजिबात. रेग्युलर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका किंवा लाँग व्हिडिओ टाका, परंतु टाकायचेच. व्हिडिओ जे आहे ते आपल्या स्वतःच्या आवाजातले पाहिजे आणि स्वतःच्या आपल्या आवाजातले पाहिजे, किंवा आपण स्वतः त्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर आपला यूट्यूब चॅनल स्वतःचा आहे तर आपला आवाज किंवा आपण स्वतः, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. यूट्यूब चॅनल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपल्याला जर तुम्ही 2 महिने रेग्युलर जर व्हिडिओ टाकले तर 2 महिन्यात तुमचा व्हिडिओ चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होत असतो. 0 सबस्क्रायबरपर्यंत पासून तुमची जर्नी जी आहे ती 2 महिन्यामध्ये, जर तुम्ही लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ जर जबरदस्त 2 महिन्यामध्ये काम केलं तर 100% तुम्हाला इथे यश मिळतंच. आणि आज म्हणजे मला यूट्यूबने 1K व्ह्यूला मला कमीत कमी RPM माझा जो दिलेला आहे तो RPM माझा आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे का माझा 1K व्ह्यूचा RPM किती आहे. तुम्ही जर यूट्यूबवर असाल आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुमचा RPM किती आहे, तुमचा चॅनल जर मॉनिटाईज असेल तर तुमचा RPM किती आहे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्यापेक्षा नक्कीच तुमचा जास्त असेल. माझा खूप कमी RPM आहे मला असं वाटतं, परंतु तरी पण मी आशा करते का आज मला एका व्हिडिओचे 2.5 रुपये मिळाले, व्ह्यू कितीही असू दे त्याचे 2 रुपये मिळाले, 3 रुपये मिळाले, पण मी एवढीच अपेक्षा करते का एक दिवस या 2.5 रुपयाचे 2,500 होऊ दे, 2.5 लाख होऊ दे. तर ही एवढी अपेक्षा आहे माझी फक्त, आणि ती पूर्ण कधी ना कधी होईलच, असं नाही आहे का कधी होणार नाही. जर मी रेग्युलर व्हिडिओ टाकले तर माझं स्वप्न नक्की पूर्ण होईल, परंतु जर मी रेग्युलर व्हिडिओ टाकले नाही तर माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. तसंच तुमचं देखील आहे. तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ टाकले, रेग्युलर शॉर्ट व्हिडिओ टाकले, रेग्युलर लाँग व्हिडिओ टाकले, रेग्युलर तुम्ही अपडेट राहिलात तर निश्चितच तुम्ही यूट्यूबमधून कमाई करू शकता. आणि बरेच असे यूट्यूब चॅनल आहे का जे फेस न दाखवता बरीच कमाई करतात. त्यांना आपला फेस, आपला चेहरा दाखवायचा नसतो, परंतु चेहरा न दाखवता, फेस न दाखवता भरपूर पैसा ते यूट्यूबवरतून कमवतात. तर आजही असे बरेच चॅनल आहे. त्यामुळे फेस दाखवणं गरजेचं आहे असं नाही आहे, असं तर मला वाटतं. आणि फेस नाही दाखवला तरीसुद्धा तुम्ही यूट्यूबवरती हे करू शकतात, अर्निंग करू शकतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. अक्षू